हॉटेल मॅनेजर यांचे अपहरण करून यास चाकूचा धाक दाखवून मारहाण करून त्याचे अकाउंटमधून 5 लाख ट्रान्सफर करून क्रिप्टोकरन्सी खरेदी करून यास 10 लाख रुपयाची खंडणी मागणारे 3 आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 2 व इंदिरानगर पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी. पाथर्डी गाव सर्कल जवळ फिर्यादी यांचे मोपेड गाडीवरून घरी जात असताना यातील आरोपी यांनी त्यांची गाडी आडवी लावून फिर्यादी चाकूचा धाक दाखवून आरोपीच्या गाडीत बसवून मारहाण करून बळजबरीने फिर्यादीचा मोबाईल घेऊन त्यांचा पासवर्ड वापरून फिर्यादी यांचे गुगल अकाउंट खोलून त्यात स्वतःचा मोबाईल नंबर टाकून फिर्यादीच्या नावाने ॲपमध्ये क्रिप्टोकरन्सी अकाउंट तयार करून फिर्यादीच्या बँक खात्यातील 5,01,000 रुपये बळजबरीने काढून घेऊन त्याच्याकडून 10 लाखाची खंडणी मागितली. तसेच तू पोलिसांकडे गेला तर तुझे हातपाय तोडून टाकू व मारून टाकू अशी धमकी दिली. यावरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हे शाखा युनिट 2 व इंदिरानगर पोलीस ठाणेच्या पथकाने फिर्यादी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन त्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक माहितीच्या आधारे सविस्तर तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील अनोळखी आरोपी यांचे नाव साजिद हमीद शेख, कुणाल अनिल जरिया, प्रवीण हिरामण देवकुळे असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींना ठाणे नौपाडा हद्दीत शोध घेतला असता आरोपी साजिद हमीद शेख वय 32 वर्षे यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली 2,40,000 रुपये किमतीची मारुती सेलोरियो कार व 10,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त केला. तसेच आरोपी कुणाल जरिया, प्रवीण देवकुळे याचा तालुका इगतपुरी भागातून मिळून आले. आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेली 2,40,000 रुपये किमतीची 4 चाकी वाहन, 10,000 रुपये किमतीचा मोबाईल व 2,50,000 रुपये होल्ड करून असा एकूण 5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवडी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पवन परदेशी, पोलीस अंमलदार सागर परदेशी, सौरभ माळी, अमोल कोथमिरे, सागर कोळी, चालक पोलीस अंमलदार सुनील खैरनार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांचा स्टाफ अशांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. दिनांक 16/6/2025 रोजी पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे अपराध क्रमांक 194/2025 BNS कलम 140(2), 308(5), 127(7)(3)(5) तसेच IT ऍक्ट 66(66)C(D) अन्वये गुन्हा दाखल झाला होता. यातल्या फिर्यादी जे आहेत हुसेन पुनावाला यांना ते पाथर्डी फाट्यावरून पाथर्डी गावाच्या पुढे त्यांच्या घरी जात असताना 4 अज्ञात अनोळखी इसमांनी त्यांच्या 4 चाकी गाडी मधून आले. त्याला चाकूचा धाक दाखवला आणि त्याला पळवून घेऊन गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून पळवून घेऊन जाऊन त्यांच्या अकाउंट मधून सुमारे 5,01,000 रुपये हे विविध अकाउंट्सला वर्ग करून घेऊन त्यातून क्रिप्टोकरन्सीची खरेदी केली आणि त्यांना दिवसभर फिरवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवून त्यांच्या मोबाईल मधून वेगवेगळे अकाउंट्स ओपन करून हा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्याप्रमाणे हा अपराध दाखल झाला होता. या अपराधाचा तपास करत असताना यातील आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहरचे API हेमंत तोडकर आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस स्टेशन इंदिरानगर येथील DB पथकाचे PSI संतोष फुंदे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. त्यातून 3 आरोपितांची नावे निष्पन्न केलेली आहेत. या आरोपितांना इगतपुरी शहरातून आणि तसेच नौपाडा ठाणे येथून ताब्यात घेण्यात आलेले. आरोपींचं नाव साजिद हमीद शेख, कुणाल अनिल जरिया आणि प्रवीण हिरामण देवकुळे असं या 3 आरोपींचं नाव आहे. यातील एक आरोपी अद्याप मिळणं बाकी आहे, त्याचा शोध लवकरच होईल. परंतु या 3ही आरोपींना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफीने त्यांना निष्पन्न करून घेऊन त्यांचा कोणताही पुरावा किंवा कोणताही क्लू नसताना त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन आज सकाळी 6:30 वाजता अटक करण्यात आली. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.